छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ MBBS फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण VVSC 2024चा कट ऑफ काय होता, तसेच 2025 मध्ये काय कट ऑफ असू शकतो यावर बोलणार आहोत. तर सर्वप्रथम जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर MBBS, BHMS, BVSC, BMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल GMCG आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया याबद्दल सविस्तररित्या माहिती पुरवली जाते. तसेच आमच्याकडे तुम्हाला MBBS, BMS, BHMS, BVSC, बी फार्मसी तसेच सर्व कॉलेजची लिस्ट व्यवस्थितरित्या भेटून जाईल. या कॉलेजची लिस्ट मध्ये त्याच्यामध्ये कॉलेजचं डिस्टन्स किती आहे, तसं सिटी पासून, त्याच्यानंतर कॉलेज कोड, त्यानंतर टोटल सीट किती आहेत कॉलेजमध्ये, तसंच कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, फी स्ट्रक्चर, कॉलेजच्या सर्व गोष्टी तुम्हाला या लिस्टमध्ये भेटून शकतील. त्यामुळे एकाच लिस्टमध्ये सर्व काही माहिती आहे. जर तुम्हाला ते पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. तर व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मी जे तुम्हाला एक कन्फर्मेशन सांगत आहे याच्याकडे लक्ष देऊ नका. हा जो कट ऑफ आहे ना, मी गेल्या वर्षीच्या लिस्टशी कम्पेअर करून काढलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा कट ऑफ जशाल तसा उतरेल याची गॅरंटी मी तुम्हाला देत नाहीये, पूर्णपणे गॅरंटी देत नाही. हा, रिजन सी आणि रिजन डी चा कट ऑफ 100% जशाल तसा उतरेल, पण रिजन ए आणि रिजन जे बी आहे याबद्दल मी तुम्हाला कन्फर्मेशन देऊ शकत नाही. रिजन सी आणि रिजन डी चा जे कट ऑफ आहे जशाल तसा फक्त प्लस मायनस 10 ते 20 मार्काचा फरक पडू शकतो. कारण की BVSC चा कट ऑफ काढणं तेवढं सोपं नाही. कारण की एक तर कसं त्याच्यामध्ये 70-30 कोटा आहे, त्याच्यामध्ये कळत नाही विद्यार्थ्यांना, नेमका आयडिया येऊ शकत नाही. त्याच्यानंतर फॉर्म किती पडतील रिजन वाईज त्याच्यावर पण डिपेंड करते. जेवढे जास्त फॉर्म येतील तेवढा जास्त कट ऑफ वाढणार, एवढं लक्षात असू द्या. आणि सध्या लोकांचा कल पण आहे BVSC कडे, असं आपण म्हणू शकत नाही की नाही, म्हणून थोडेफार विद्यार्थी वाढलेले आहेत, दरवर्षी वाढत आहेत. त्यामुळे आपण गॅरंटी तर देऊ शकत नाही, पण जेवढे फॉर्म असतील त्याच्यानुसार त्याचा कट ऑफ वाढेल. त्यामुळे याचा कट ऑफची मी गॅरंटी देत नाही. हा, रिजन सी आणि रिजन डी चा कट ऑफ लगभग त्याच रेंज मध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि हा जो मी कट ऑफ सांगत आहे रिजनचा कट ऑफ आहे, ऑल ओव्हर याचा नाहीये, रिजनचा कट ऑफ आहे. आणि हा मी सेकंड राऊंडचा कट ऑफ सांगत आहे. सेकंड राऊंडचा जो आहे तो कट ऑफ सांगत आहे मी. हा, एक एवढं लक्षात असू द्या, ते एवढंच सांगायचं होतं. म्हणजे कसं तुम्ही म्हणाल की सर एवढं तुम्ही म्हणत आहात, एवढंच गॅरंटी भेटेल का? नाही, याची मी गॅरंटी देऊ शकत नाही. रिजन ए चा याच्यामुळे मी गॅरंटी देत नाही कारण की रिजन ए मध्ये एक अकोल्याचं कॉलेज आलेलं आहे त्यामुळे, आणि रिजन बी मध्ये किती फॉर्म पडले त्याची मला गॅरंटी नाही. याच्यामध्ये आपण कन्फर्म जो कट ऑफ आहे आपल्याला मेरिट लिस्ट आल्यानंतर कळूनच जाईल. तर त्यावेळेस मी तुम्हाला कन्फर्म कट ऑफ सांगून देईल. मेरिट लिस्ट आल्यानंतर म्हणजे 1 ऑगस्टला आपल्याला कन्फर्म कट ऑफ कळून जाईल. तर सध्या जे आहे त्याचं डेफिसिट डॉक्युमेंटची लिस्ट आलेली आहे. ज्याच्या विद्यार्थ्यांची अपलोड करायचे राहिलेले तर त्यांनी 21/7/2025 पर्यंत अपलोड करून घ्या. एवढं. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात प्रथम आपण जे आहे रिजन सी बद्दल बोलूया. रिजन सी आहे, रिजन सी मध्ये गेल्या वर्षी ओपन कॅटेगरीला आहे ते 589 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं. ते कॉलेज यावर्षी 471 या मार्कापर्यंत मिळू शकते. EWS कॅटेगरीला गेल्या वर्षी 559 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं, ते यावर्षी 447 या मार्कापर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर SCBC कॅटेगरीला गेल्या वर्षी या रिजन मध्ये 594 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं, यावर्षी 470 या मार्कापर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जी आहे 492 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं, यावर्षी 346 या मार्कापर्यंत कॉलेज मिळण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ST कॅटेगरी जी आहे 357 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं, यावर्षी 292 या मार्कापर्यंत कॉलेज मिळेल. त्याच्यानंतर NTC कॅटेगरी जी आहे त्यांना 605 मार्कापर्यंत कॉलेज गेल्या वर्षी मिळालं होतं, तर यावर्षी 468 या मार्कापर्यंत त्यांना कॉलेज अवश्य भेटून जाईल. त्याच्यानंतर जे आहे हे जे आहे सेफ मार्क आहे, तर जर तुम्हाला एवढे मार्क येत असतील तर रिजन सी मध्ये तुम्हाला 100% कॅटेगरीनुसार कॉलेज भेटून जाईल. आता आपण बोलणार आहोत रिजन डी बद्दल. आता रिजन डी जे आहे, रिजन डी मध्ये SCBC कॅटेगरी जर असेल तुम्हाला तर गेल्या वर्षी जे आहे 561 या मार्कापर्यंत मिळालं होतं, हे 2024 हे 2025. या वर्षी जे आहे 449 या मार्कापर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी जे आहे 568 या मार्कापर्यंत मिळालं होतं, यावर्षी जे आहे 454 या मार्कापर्यंत भेटेल. त्याच्यानंतर OBC जी कॅटेगरी आहे गेल्या वर्षी 498 या मार्कापर्यंत मिळालं होतं, यावर्षी 401 ते 400 पर्यंत. त्याच्यानंतर OBC च्या नंतर जे आहे
SC कॅटेगरीला गेल्या वर्षी 468 या मार्कापर्यंत भेटलं होतं, यावर्षी 338 या मार्कापर्यंत भेटेल. ST कॅटेगरीला गेल्या वर्षी 306 या मार्कापर्यंत मिळालं होतं, यावर्षी 251 या मार्कापर्यंत भेटेल. NTB कॅटेगरी जी आहे, NTB कॅटेगरीला गेल्या वर्षी 519 या मार्कापर्यंत भेटलं होतं, यावर्षी 417 या मार्कापर्यंत भेटेल. NTC कॅटेगरीला 563 या मार्कापर्यंत भेटलं होतं, यावर्षी 451 या मार्कापर्यंत भेटेल. NTD कॅटेगरीला 535 या मार्कापर्यंत गेल्या वर्षी मिळालं होतं, यावर्षी 429 या मार्कापर्यंत भेटेल. हे जे दोन रिजनचा मी कट ऑफ सांगितलेला आहे, हे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर. या दोन रिजनचा जो कट ऑफ मी बोलत आहे ना, हा 100% अशा जसा उतरण्याची मी गॅरंटी देतो. याच्यामध्ये जे आहे कमीत कमी 10 ते 20 मार्काचा फरक पडू शकेल, जास्त फरक नाही पडणार, 10 ते 20 मार्काचा फरक पडेल, त्याच्यावर फरक पडण्याची गॅरंटी नाहीये. 10 ते 20 तुम्ही पकडून चला, याच्यामध्ये तुम्हाला प्लस मायनस जर 10 मार्क असतील तर तुम्हाला फिक्स कॉलेज भेटून जाईल. आता झालं रिजन डी, कारण की यांच्या दोन्ही रिजन मध्ये कॉम्पिटिशन खूप आहे BVSC साठी, यामुळे कट ऑफचा मध्ये जास्त काय फरक पडणार नाही, एवढं लक्षात असू द्या. आता आपण बोलणार आहोत रिजन बी बद्दल. रिजन बी मध्ये बघा, विद्यार्थी कमी पार्टिसिपेट करतात, त्यामुळे या रिजनचा कट ऑफ आहे सगळ्यात कमी जातो दरवर्षी. याही वर्षी या रिजनचा कट ऑफ कमी जाण्याची शक्यता आहे, पण ते आपल्याला कळणार कधी, फॉर्मवर. किती फॉर्म पडले या रिजन मधून त्याच्यानुसार त्याचा कट ऑफ डिक्लेअर होत असतो. जेवढे फॉर्म असतील त्यानुसार त्याचा कट ऑफ डिक्लेअर होईल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. SC कॅटेगरीला गेल्या वर्षी जे आहे 334 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं, यावर्षी जे आहे 290 या मार्कापर्यंत भेटून जाईल. SCBC कॅटेगरी जे आहे 230 या मार्कापर्यंत मिळालं होतं, यावर्षी 190 या मार्क जर असतील तुम्हाला सेफ आहे, तुम्हाला कॉलेज भेटून जाईल. त्याच्यानंतर जे आहे ST कॅटेगरी जे आहे 213, तर याच्यासाठी ते 177 मार्कापर्यंत मिळालं होतं. OBC कॅटेगरीला जे आहे 383 या मार्कापर्यंत गेल्या वर्षी कॉलेज मिळालं होतं, यावर्षी 313 या मार्कापर्यंत भेटून जाईल. ओपन कॅटेगरी जे आहे 390 या मार्कापर्यंत मिळालं होतं, यावर्षी 318 या मार्कापर्यंत जे आहे कॉलेज ओपन कॅटेगरीमध्ये भेटून जाईल. या रिजनचा कट ऑफ गेल्या वर्षी खूप कमी होता, कारण की या रिजनसाठी फॉर्मच तेवढे नव्हते आले, विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं नव्हतं, त्यामुळे या रिजनचा कट ऑफ जे आहे खूपच कमी होता. आणि हे जो कट ऑफ आहे ते रिजन वाईज कट ऑफ आहे, आणि हा पण सेकंड राऊंडचा आहे, कारण की रिजनचे 2च राऊंड होत असतात, तर सेकंड राऊंडचा कट ऑफ आहे. आता आपण बोलणार आहोत रिजन ए बद्दल. रिजन ए च्या सुरुवात करण्याच्या अगोदरच तुम्हाला सांगत आहे, मी जे आहे फक्त गेल्या वर्षीचा नागपूरचा कट ऑफ कम्पेअर करून काढलेला आहे. नागपूरचं एकच कॉलेज होतं त्यामुळे, आणि अकोल्याचं कॉलेज गेल्या वर्षी लेट आलतं, मार्च महिन्यामध्ये अकोल्याचं कॉलेज आलतं, त्यामुळे या रिजनचा जो कट ऑफ मी सांगत आहे ना, त्याच्यापैकी तुम्हाला जे वाटत आहे ते तुम्हाला फिक्स सांगतो, 70 मार्कानं खाली जाणार. जेवढा काही मी कट ऑफ सांगत आहे 70 ते 80 मार्कानं फिक्स खाली जाणार, एवढं लक्षात असू द्या तुमच्या. जे मी काही कट ऑफ सांगत आहे त्यामुळे त्याच्यावर लक्ष असू द्या, की अशाला असा उतरणार नाहीये नागपूर रिजनचा आणि आपल्या अकोला रिजनचा. कारण की तुम्हाला सांगतो, अकोल्याच्या ज्या 80 सीट्स आहेत ना, त्याच्यापैकी जे आहे 68 सीट्स या पूर्णपणे त्या रिजनसाठी आहेत, म्हणजे खूप जास्त सीट्स आहेत. तसंच नागपूरच्या पण जवळपास चांगल्या सीट्स आहेत, त्यामुळे जे आहे तिथं टोटल 104 सीट्स आहेत, त्यामुळे जे आहे याचा जे आहे कट ऑफ चांगलाच फरक पडणार आहे. 104 सीट्स आहेत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. गेल्या वर्षी जे आहे नागपूर रिजन मध्ये OBC कॅटेगरीला 566 या मार्कापर्यंत कॉलेज मिळालं होतं. यावर्षी जे आहे 380 पर्यंत असं मला एक अंदाज वाटतोय, की जे कट ऑफ आहे भेटू शकतं 380. हा मी कमी करूनच सांगत आहे, 70 मार्क कमी करूनच सांगत आहे, तुम्ही याच्यामध्ये कमी करू नका. 380 मी जे सांगत आहे ते एक्सपेक्टेड सांगत आहे मी. 380 ते 390 मध्ये भेटून जाईल. SCBC कॅटेगरीला गेल्या वर्षी इथे 551 या मार्काला भेटलं होतं. यावर्षी जे आहे यावर्षी यांना जे आहे यांचं जे कट ऑफ होऊ शकतो हे 380 या मार्कापर्यंत भेटून जाईल. यांना 390, यांना 380. त्याच्यानंतर जे आहे SC कॅटेगरीला गेल्या वर्षी जे आहे 503 मार्कापर्यंत भेटलं होतं, तर यावर्षी जे आहे यावर्षी जे आहे 340 ते 350 या दरम्यान ते कॉलेज अवश्य भेटून जाईल. त्याच्यानंतर EWS कॅटेगरी जे आहे 385 मार्कावर भेटलं होतं, यावर्षी जे आहे 270 या मार्कापर्यंत भेटून जाईल. ST कॅटेगरी जे आहे
331 मार्कापर्यंत भेटलं होतं. यावर्षी 200 पर्यंत भेटून जाईल. त्याच्यानंतर जे जनरल मध्ये 577 या मार्कापर्यंत भेटलं होतं, तर यावर्षी जे आहे 400 मार्कापर्यंत अवश्य भेटून जाईल. हे झाला कट ऑफ गेल्या वर्षीचा कम्पॅरेटिव्ह. तर हे जो कट ऑफ आहे खूप व्हॅरी करतो, त्यामुळे याच्यावर मी कन्फर्मेशन तर देत नाही की हा जसा तसा उतरेल. फक्त रिजन सी आणि डी चा कन्फर्म जशाल तसा उतरेल. बाकी 2 रिजनची कन्फर्मेशन नाहीये. एवढं लक्षात असू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.